चांगला कार्यक्रम झाला. तर असो तर मंगेशसाठी आणि सीमाताईसाठी जोरदार टाळ्या होत्या. हा मी मंगेशला आणि सीमाताईला विनंती करतो की त्यांनी स्टेज होते. 2 मिनिटं या, 2 मिनिट, 1 सेकंड ये ना खरंच आहे. 2 मिनिटं या. हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. हा जोरदार टाळ्या एकदा त्यांच्यासाठी. कारण काय आजकाल वेळ कोणाकडे नाही आहे, पैसा आहे पण वेळ द्यायला कोणी तयार नाही. आता हे एवढं जे नियोजन आहे, एवढ्या नियोजनामध्ये मंगेश गेल्या 8 दिवसापासून गुंतलेला आहे. व्हॉट्सअपवर 1 सेकंद झाला की दुसरा मेसेज, 1 सेकंद झाला की दुसरा मेसेज. आणि त्याच्यात एवढं कौशल्य आहे ते नियोजन करायचं की तो लगेच ते त्याचं ते कोणतं ॲप घेतलं, त्या ॲपमध्ये पैशाचा हिशोब, त्याची बेरीज, पुढे किती दिले, कोण नाही दिले, कोणाचा स्क्रीनशॉट नाही आला, फटाफट कार्यक्रम आणि पूर्ण कार्यक्रमाचं नियोजन आणि आयोजन या दोघा तिघांनी केलं. अकोल्याचे मंडळी श्याम पाटील सुद्धा त्यात सहभागी आहेत, तर त्यांचे विशेष आभार. सन 2001 मध्ये आपली B.Edला ऍडमिशन झाली, त्यावेळेचा काळ आणि आजचा काळ यामध्ये जर विचार केला, ओके सर 1 मिनिट, तर जमीन आसमानाचा फरक झालेला आहे. मला आठवते सन 2001 मध्ये आपले ऍडमिशन झाले त्यावेळेस भूतचा भूकंप झाला होता आणि आपले जे आर्थिक कंडिशन होती प्रत्येकाची, त्या आर्थिक कंडिशनचा विचार करता आजचा विचार करता आज आपण सेंट्रल प्लाझा सारख्या AC हॉटेलमध्ये बसलेलो आहोत. माझ्या मिसेसला जेव्हा सांगितलं की सेंट्रल प्लाझामध्ये आमचं गेट टुगेदर आहे, तर बायको म्हणे की सेंट्रल प्लाझामध्ये आहे का गेट टुगेदर. म्हटलं मग आता का आम्ही कमी राहिलो का, 90,000 रुपये पगार झाले सगळ्याचे, आपण का कमी आहे का. पण तरी आपली मानसिकता होते की 60 रुपये प्लेट पोहे खाऊन नाश्ता करायची इथं खाऊन होत नाही, कारण आपण गरिबीतून दिवस काढले. आपण हॉस्टेलमध्ये उपाशी राहिलो 2-2 दिवस. महेंद्र 1 मिनिट प्लीज. महेंद्र बोरकर आज इथं डायरेक्टर म्हणून बसलेला आहे. महेंद्र बोरकर ए सेक्शनमध्ये होता, एका चांगल्या कोचिंग क्लास पुण्याचा म्हणजे नामांकित कोचिंग क्लासचा डायरेक्टर आहे आणि फिल्म डायरेक्टर आहे, नाटक लेखक आहे. तो त्याचं काय काय वैशिष्ट्य तो स्वतः सांगेल. अजून बरेच वैशिष्ट्य आहेत त्याचे. शरद कुराळे सारख्या क्लास 1 ऑफिसर, महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी क्लास 1 श्रेणी 1 मधला आपला मुलांमध्ये बसलेला आहे. मुलीमध्ये सुद्धा काही काही स्पर्धेमध्ये विजेतेपद मिळालेल्या बाया मुली आहेत, बाया मुली आहेत. कोणी नागपूरहून आलं, कोणी मुंबईहून आलं, कोणी नाशिकहून आलं, कोणी पुण्याहून आलं या गेट टुगेदरसाठी. तर याचं सर्व श्रेय आयोजक आणि तुम्हा सर्वांना जाते की तुम्ही सर्व विनंतीला मान देऊन इथं आले. आणि मला माहित आहे महेंद्रच्या घरी मी बोडख्याला गेलो होतो. महेंद्र मला ते दिवस आठवतात. मॅडम 1 मिनिट. महेंद्रच्या घरी मी अनिल पोगे, अनिल इंगोले 3 जण गेलो होतो. तर महेंद्रच्या घरची कंडिशन मी त्यावेळेस पाहिली होती. त्याच्या घरी आम्ही झोपडीमध्ये मुक्कामी राहिलो होतो. झोपडी कुळाची, तिनाची, बोडखा गाव छोटी नदी आहे, त्या नदीत गेलो. तरी त्यांना आदर सत्कारानं आम्हाला मुक्कामी ठेवलं. मुक्कामी गेलो मी, अनिल पोगे, अनिल बिहाडे, अनिल इंगोले 3 जण सन 2002 मध्ये काहीतरी. आणि तिथं बाटी वराडत लागे बाटी होती काहीतरी है ना, त्याचं जेवण भांडे त्याचं जेवण केलं होतं अनिल होता सोबत. तो दिवस त्याचा आज आठवला तर माझ्या अंगाला शहारे येतात की आज महेंद्रजीकडे पाहिल्यानंतर अत्यानंद होते की एवढा मोठा नामांकित व्यक्ती ज्याचे मी अतिशय खराब दिवस पाहिले, तो आज इथं आपल्या वडिलांनी डायरेक्टर म्हणून बसलेला आहे. शरद कुराळे सारखा माणूस, मुलगा आज शरदनं कसे दिवस काढले, जनता बाजारमध्ये त्यानं कोणत्या परिस्थितीत काम केलं ते दिवस आठवले तर आज मला त्याचा अभिमान वाटतो की शरद सारखा मुलगा आमच्यामध्ये बसलेला आहे. शरद ह्या दोघांचीच कंडिशन सांगत मी, सर्वजण पाहतो, लहान मुलांची कंडिशन पाहतो, आर्थिक प्रगती पाहता असा आनंद होते. श्याम पाटील आपले जिल्ह्याचे नेते आहेत. जिल्ह्यात असा शिक्षक नाही, प्रायमरी शिक्षक की श्यामले कोणी ओळखत नाही म्हणून. शरद झांबड्यासारखे गुणवान कार्यकर्ते, अनिल बोगेचे स्टेटस पाहिले, अनिल बोगेचे कार्यक्रम पाहिले की असं वाटतं की आपण काहीच नाही करून राहिलो, निरा भिकारतोड आपण शिक्षक. अनिल बोगेचे फेसबुकवरील त्या स्टेटसवरील कार्यक्रम पाहिले की भिकारतोड वाटतं आपण. अकोला जिल्हा परिषदचा कार्यक्रम पाहिला तर असे गोपाल अमृतकर सारखे हिरे, तुम्ही सर्व हिरे म्हणजे सांगण्याचा बरं चालला तुम्ही. पण मला कसं स्पेशल नाव घेणारे मिळालं, बोराळे मॅडम आहे, काहीतरी कोणातरी सौंदर्य स्पर्धेत बोराळे मॅडम सुद्धा नाव कमावलेलं आहे. आणि सगळेजण आपापल्या संसारात व्यवस्थित तुम्ही
गुंग झालेल्या. अशा परिस्थितीत हे दिवस आठवले, आजचा दिवस आठवला की अत्यानंद होते की आज सर्वजण वेल सेटल आहेत आणि सगळ्यांचे परिवार सुखी संपन्न आणि सगळे आपापल्या विद्यार्थ्यांना ज्ञानाचे धडे देत आहेत. अशा परिस्थितीत आज इथं मंगेश आणि सहकारी यांच्या या श्रमानं हे जे संमेलन इथं आयोजित झालं त्याबद्दल मंगेशची मी विशेष कौतुक करतो. मला एक हॉस्टेलचा दिवस आठवते. एक मिनिट शांत राहा कृपया. शरद थांबरे सर हॉस्टेल, आम्ही हॉस्टेलला राहत होतो. इरफान आमचा सीआर होता. इरफान भाई. एक दिवस आरजी कोळवते सर, आरजी कोळवते नाव ऐकलं तुम्ही? प्राचार्य आपले डायटचे आठवते ना सगळ्यांना? परिपाठ झाला आपला आणि परिपाठाला सगळे मुलं, बरेच मुलं गैरहजर होते. मग आरजी कोळवते सर हॉस्टेलला आले. हॉस्टेलमध्ये फेरफटका मारला, कोण कोण गैरहजर आहे. मला आठवते थांबरे सर टॉयलेटमध्ये होते, लपलेले आणि आरजी कोळवते सर टॉयलेटच्या बाहेर, गेटच्या बाहेर उभे. आतमध्ये कोणीतरी बसले लपलेला आहे. शरद अंदर, कोळवते सर बाहेर. दरवाजा उघडा, टॉयलेटचा दरवाजा उघडा. तिकडे क्लास चालू आहे, तुम्ही इकडे बसलेले आहे, चाटा मारता. शरद आतमध्ये बसेल, मी बाजूलाच होतो, बाजूच्या टॉयलेटमध्ये होतो. शरदच्या बाहेर कोळवते सर उघडता की नाही? शरदला उघडलाच नाही. शरद थांबरे म्हणजे आमचं जरा लेट होतं जायचं कार्यक्रम. आरजी कोळवते सर तसे 10 मिनिटं उभे होते सध्याच्या गेट समोर, पण थांबरे सरचं काही गेट खोललं नाही. शेवटी तेल वाटलं आता जास्त जोरानं मारत होतं. विनय मंगळ कार्यक्रम झाला पाहिजे म्हणून मग नंतर गेल्यानंतर शरदनं ते दरवाजा उघडून मग तयारी केली. मग आम्ही कॉलेजला गेलो. तर असे काही किस्से आहेत की जे सगळ्यांसाठी संस्मरणीय आहेत. सर्वांचं हार्दिक स्वागत आणि आयोजकांनी मला आकस्मिकपणे प्रास्ताविक करण्यास संधी दिली त्याबद्दल हार्दिक आभार. धन्यवाद. आणि सरांनी बऱ्याचशा जुन्या आठवणींना म्हणजे उजाळा दिलेला आहे. की आमची जी सणाचा जर एक फायदा झाला, आता जर युद्ध झालं तर मी कितीही घंटे बंगरमध्ये राहू शकतो. तर 10 मिनिटांमुळे मला आता ती शक्ती आलेली आहे. आणि खरंच सरांनी जे सर आमचे बिहाडी सर तुम्हाला माहिती आहे की पोटात जे असतं ते त्यांच्या ओटामध्ये असतं. तर आता आपण इंट्रोडक्शनला सुरुवात करूया. सर्वात प्रथम मी इथूनच सुरुवात करतो. श्रीमान अनिल फुगे सर, टाळ्यांच्या गजरात त्यांना मी पाचारण बसवूया. अनिल सर एक थोडा एक होईल. हा, तर अनिल सरांना मी बोलवणार आहे. तर तुम्ही बघा, अनिल सर एक आदर्श शिक्षक आहेत. तुम्ही सगळे लोक त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहात. मी त्यांचा एक किस्सा सांगतोय. सर अजिंठ्याला असताना मी सहपरिवार सरांकडे गेलो होतो, लेण्या पाहायला गेलो होतो. परंतु तो दिवस बंदच होता लेण्यांचा. मग सरांकडे गेलो, सरांकडे चहा नाश्ता वगैरे झाला आणि बसल्यानंतर मग मी त्या भिंतीकडे पाहिलं तर सरांच्या त्या हॉलच्या भिंतीवर इतक्या ट्रॉफ्या आणि मेडल लावले होते. माझी बायको माझ्याकडे पाहत होती एकसारखी. म्हटलं का पाहते? म्हणजे आपल्या घरी तर एवढे स्टीलचे भांडे सुद्धा नाहीत. इतक्या ट्रॉफ्या, इतके मेडल आणि सरांचं शाळेवर इतकं अतोनात प्रेम, इतकं लक्ष शाळेकडे सरांनी दिलं, बायकोकडे लक्ष कमी दिलं. तर अशा आमचे अनिल फुगे सर फार आदर्श शिक्षक आहेत. तुम्ही त्यांचे स्टेटस नेहमी पाहता फेसबुकला वगैरे. तर सरांना मी पाचारण करतो की सरांनी यावं आणि त्यांचं इंट्रोडक्शनचा थोडक्यात द्यावं. या सर प्लीज. सर आपल्याला फक्त एक वेळेचं बंधन पाळायचं 1 ते 3 मिनिटात, कारण सर्वांना बोलायचं. सर्वप्रथम इथे आलेल्या सर्वांना सप्रेम नमस्कार. आणि इथे आलेल्या सर्व याचं कारण म्हणजे इथे अकोलावासीय सर्व आणि त्यातले पुढाकार घेणारे आपले मंगेश भाऊसाठी पुन्हा एकदा टाळ्या होऊ द्या. माझं नाव अनिल संपत फुगे. 8 वर्ष कोल्हापूरला काढली. आदर्श वगैरे काही नाहीये. थोडस
प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न करतो. याचा अर्थ असा नाही की बाकीचे कोणी करत नाही, प्रत्येक जण करतात. प्रत्येकाची काम करण्याची पद्धत वेगवेगळी असते. तिथेही सुरुवातीला तिथे ज्यावेळेस शाळेवर गेलो त्यावेळेस जेव्हापासून शाळा स्थापन झालेली होती, ज्यावेळेस जून मध्ये तिथे शिक्षक जायचा, तर त्यानंतर तो सप्टेंबर पर्यंत जाईल की नाही याची काही शाश्वती नव्हती. अजूनही त्या ठिकाणी जर गरोदर माता असेल तर तिला झोळीमध्ये आणावं लागतं. अशा त्या ठिकाणची परिस्थिती आहे. त्या ठिकाणी 8 वर्ष नोकरी केली, अगदी शून्यातून पहिल्याच वर्षी 10% निकाल लागला, तिसऱ्या वर्षी 100% निकाल आणला. काही मुलं शिष्यवृत्ती पात्र झाले. 2013ला औरंगाबाद येथे बदली झाली. औरंगाबादला रहिमाबाद या शाळेवर जवळपास 11 वर्ष सेवा झाली. मागच्याच वर्षी तिथे बदली झाली. अगदी शिष्यवृत्ती असो, नवोदय असो किंवा इतर परीक्षा असो, ह्या परीक्षा आपण तयारी करत असताना अगदी मुलांना पहिल्या वर्गापासून ज्याप्रमाणे आपल्याला शेती करायची असेल, शेतीमध्ये पीक घ्यायचं असेल तर अगोदर उन्हाळ्यामध्ये मशागत करावी लागते. तर ती मशागत करायची असेल तर आपण उन्हाळ्यामध्ये करणं गरजेचं असतं. जूनमध्ये पाऊस आल्यानंतर ज्यावेळेस आपण मशागत करायला घेतो त्यावेळेस आपली धांदल उठते. मी माझं स्वतःचं सांगत नाही. काल मी माझ्या शाळेमध्ये कालचा माझा शेवटचा दिवस होता. 15 तारखेपर्यंत क्लास घ्यायचे होते, परंतु आपलं गेट टुगेदर 11 तारखेला आलं. त्याच्यामुळे 5 दिवस मी स्किप केले आणि कालचा शेवटचा दिवस होता. काल माझ्या वर्गामध्ये 40 विद्यार्थी होते. 40 पैकी 38 विद्यार्थी हजर होते. सांगायचं तात्पर्य हे की जर आपण जर त्यांना त्या पद्धतीने केलं तर ते विद्यार्थी निश्चितच करतात. आणि स्वतः एका ज्या परिस्थितीमध्ये आपण आलो त्या पद्धतीचे ते विद्यार्थी असतात. सर्वात महत्वाचं म्हणजे मला जे शालेय जीवनात काहीच करायला भेटलं नाही, डान्स करायला भेटलं नाही, त्यानंतर ग्रेडिंग कार्ड करायला भेटलं नाही, कसल्या स्पर्धेमध्ये भाग घ्यायला भेटलं नाही, ते मी स्वतः शाळेमध्ये करतो. मी स्वतः त्या मुलांसोबत नाचतो, गातो, कारण त्याच्यामुळे काय होतं की मी स्वतः एन्जॉय करतो विद्यार्थी जीवन, आणि त्याच्यामुळे विद्यार्थी वगैरे सर्व घडत असतात. आता सध्या मी संभाजीनगरहून सकाळी 5ला निघालो, फॅमिलीसह आलो. फॅमिलीला रिसोडला गावाकडे सोडलं आणि त्यानंतर कारण सकाळी आम्हाला अकोल्याला सर्वांना घेऊन यायचं होतं, परंतु काही नियोजन बदललं, त्याच्यामुळे अकोल्याला ऐवजी रिसोडला जायचं काम करतो. तर या पद्धतीमध्ये आपण सर्वजण जवळपास 25 वर्षानंतर मुलं बहुतांश कॉन्टॅक्ट मध्ये सर्वांशी संपर्क होतो, परंतु मुलींशी आता बऱ्याचशा अशा मुली येतात की त्यांच्या चेहऱ्यावरून लक्षातच येईना कोण कोण येतं, परंतु नंतर आपला परिचय होणारच आहे. तर जास्त वेळ न घेता आपल्या सर्वांची इथे भेटून खूप आनंद झाला. पुढचा अजून आपण वेळ घेणारच आहे. जास्त वेळ बोलत नाही. धन्यवाद. धन्यवाद. अतिशय त्यांचा चांगला अनुभव आपल्याला सांगितला, जेणेकरून भविष्यात आपण आपल्या शाळेमध्ये जाऊन काहीतरी असा प्रयोग करण्याचा प्रयत्न करू. असो, आपल्या सर्वांस विनंती आहे की आपला जो वेळ आहे तो आपल्याला 5 वाजेपर्यंत इथे दिलेला आहे, परंतु आपल्याला 2च्या आत आपल्याला हे मोमेंट्स आणि आपल्याला जे मनोगत व्यक्त करायचं आहे, त्यामुळे प्रत्येकाने वेळेचं भान ठेवायचं आहे. यानंतर आपल्या मधल्याच प्रांजली प्रभाकर ठाकरे मॅडम आपल्या समोर मनोगत व्यक्त करतील अशी त्यांनी विनंती केली. नाव आणि ऍड्रेस कसं असतं की माझं तिकडलं नाव प्रांजली परिमल नळकांडे आणि मी दर्यापूरला राहते आणि तुमचं सर्वांचं नेहमी वेलकमच आहे. माझ्या घरी नक्की या. दर्यापूरला जर तुम्ही जात असाल अमरावतीला वगैरे या मार्गे, तर अगदी माझं अमरावती रोडवर माझं घर आहे. आणि माझे मिस्टर मुख्याध्यापक आहे. आमची स्वतःची शाळा आहे लक्ष्मीनारायण नळकांडे विद्यालय म्हणून. आणि मला 2 मुलं आहे. मुलगा 12वीला गेला, मुलगी 8वीला गेली. आणि मी मूर्तिजापूर येथे कार्यरत आहे. आणि लाजूकर सरांनी केंद्रामध्ये आहे, त्यांची माझी भेट नेहमी होते. तर असा माझा परिचय आहे. आणि लग्नानंतर म्हणाल तर मी फक्त MA इंग्लिश वगैरे केलं. गेट तर माझं आधीच झालेलं होतं. आणि बाकी एक चांगली आदर्श गृहिणी होण्याचा प्रयत्न करत आहे. आणि खूप छान वाटलं तुम्हाला सर्वांना बघून. म्हणजे खूप असा
उत्साह, मला तर जायचं पण नाही असं वाटत आहे, परंतु खूप दिवसाचं प्लॅनिंग ठरलं होतं, सगळ्यांचं हिरमोड होणार आहे, त्याच्यामुळे मी जाणार आहे आणि तुमची सगळ्यांची संमती मागते आणि आता मी जाते. आणि खूप छान वाटलं आणि खूप आनंद वाटला म्हणजे. आणि सांगू का, कोणामध्ये काहीच बदल दिसत नाही मला तर, म्हणजे सगळे जसे तेव्हा कॉलेजमध्ये होते अगदी तसेच एव्हरग्रीन अजूनही दिसत आहे, मुली पण तशाच दिसत आहे आणि मुलं पण तसे दिसत आहे. तर खूप खूप आनंद झाला आणि खूप छान. सरांचं म्हणाल सर तेव्हा पण म्हणजे त्या तुलनेने यंगच आहे. छान म्हटलं भेटून, अशाच भेटी. आणि विशेष म्हणजे सीमा, थँक्यू 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 सो मच. तुझ्यामुळे हे सगळं झालं, मुलींचं सगळं श्रेय सीमाला जाते आणि सोपी नाही आहे. या पूर्ण महाराष्ट्रभराच्या कोपऱ्यातून सगळ्यांना उचलून आणणं सोपं नाही आहे, पण सगळे आले आणि सीमा तुझ्यामुळे हे शक्य झालं. आम्हाला यायच्या आधी असं वाटत होतं मी कसं काय, म्हणजे थोडी धास्ती नाही म्हटलं तरी थोडंसं होतं, पण तुझ्या आग्रहाखातर आम्ही आलो आणि इतका छान अनुभव तू आम्हाला दिला. मी आणि जाई तर आम्ही लग्नानंतर म्हणजे आमची सुद्धा भेट आता होत आहे. मध्ये फक्त 1-2 भेटी झाल्या, नम्रता झाल्या, कितीतरी मैत्रिणी अशा आहे की कॉलेज नंतर आताच भेटल्या, मध्ये एकदा गेट टुगेदर झालं तेव्हा आमच्या भेटी झाल्या. बरं मी वेळ घेत नाही, सर्वांना बोलायचं आहे, पण थँक्यू सीमा, थँक्यू मंगेश सर, तुमच्यामुळे सगळं घडून आलं आणि हा आनंदाचा क्षण आम्हाला अनुभवायला मिळाला. धन्यवाद मॅडम. 2 मिनिटं थांबा मॅडम. मॅडमला अर्जंट बाहेरगावी जायचं आहे, तरी का होईल आता इथे उपस्थित झाले तर त्यांच्यासाठी पुढे एकदा काळ वाजवा. कारण आजचा जो कार्यक्रम आपण इथे आयोजित असं काही हरकत नाही. आज आपण जो आपला स्नेहमिलन सोहळा ठेवलेला आहे आणि त्यानिमित्त जी काही ट्रॉफी आपण इथे आणलेली आहे, तर मी प्रांजली ठाकरे मॅडम यांना ट्रॉफी देण्यासाठी शुभांगी शांताराम चिंचोलकर मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी ठाकरे मॅडम यांना ट्रॉफी देऊन त्यांचा सत्कार करावा. यानंतर मी गिरावण सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं बरोबर थोडक्यात व्यक्त करावं. आणि मी एका शाळेवर होतो, तो 1 वर्ष मला मोठ्या बघून तोपर्यंत वाटलं होतं. लवकरच बदली झाली त्याची, आला आणि आता सेवेची जवळपास 20 वर्ष पूर्ण होत आहेत. 2007 777 ला 777 ला माझं लग्न झालं, 2 मुलं आहेत, पुसतला घर बांधून आहे. जर माहूरला कधी आले पुसतवरून जावं वाटते, आमच्याकडे नक्की या, तुम्हाला आग्रहाचं निमंत्रण राहील. सरांना मोमेंटो देण्यासाठी मी पाचारण करतो श्री शरद कुराडे साहेबांना की त्यांनी त्यांच्या शुभ हस्ते आमचे मित्र हिरामन सरांना, हिऱ्यासारखा मॅन हिरामन त्यांना मोमेंटो देऊन त्यांचा या कार्यक्रमात अभिनंदन करावं. यानंतर मी मुलींमधून पाचारण करतो मनोगतासाठी आणि परिचयासाठी मी इथं पाचारण करतो श्वेता कीर्तनलाल अग्रवाल मॅम, प्लीज कम ऑन. आणि मॅडम आमच्या
अकोटला विद्यार्थी स्कूलमध्ये वन ऑफ द बेस्ट टीचर त्यांना अवॉर्ड आय थिंक रिसेंटली मिळालेला आहे आणि शी इज अ फाईन इंग्लिश फ्लुएंट स्पीकर इन इंग्लिश. आणि मला असं आवडेल की त्यांनी इंग्रजीमध्ये जर इथं त्यांचं इंट्रोडक्शन दिलं पहिले काही एखादा मिनिट, आम्हाला जास्त आनंद वाटतो. 1 मिनिटाची मर्यादा दिली त्यांना, 1 मिनिट इंग्लिश आणि 1 मिनिट मराठी. आणि बघा म्हणजे कोइन्सिडेंट बघा मॅडम, माझ्या मुलीला टीचर पण राहिलेले आहे. मॅडम प्लीज. Have an awesome morning, everyone. How's the Josh? Yes. How's the Josh? Yes, ma'am. Thank you, everyone. You all know very well. This is Shweta Agrawal, and yes, I'm working at Vidyachal School as said. And these people met me. Another director is also there. Correct, sir? Where are you? Will you please wave your hand? Thanks a lot. Yes, thank you to call me. And you know, after 25 years, we are now meeting here. This is a memorable event for me, and I never expected this. Actually, I planned out of station, and meanwhile I got call from Kiran, Manju. Thank you so much. These people changed my plan actually. Thank you so much, and thank God you changed my plan. Because of that, I got this golden opportunity to meet my evergreen friends. Thanks a lot. 1 minute for each. I think it's done. Just one poem I want to deliver here. I don't know you like or not, but please listen carefully. दोस्ती है एक नायाब एहसास, दोस्ती है एक नायाब एहसास, खुशियों से भी बढ़कर है इसका खास एहसास, हर पल साथ रहने का वादा है, दोस्ती है जीवन का सगाया सदा साथ है, जब मुश्किलों में भी हो हाथ तो वो है सच्ची दोस्ती हर बात, खुशियां हो या गम सब में साथ, दोस्ती है जीवन का सच्चा साथी। समय की गति भी बदलती है पर दोस्ती नहीं बदलती, वो स्थिर रहती है। दोस्त है जो बिना कहे भी समझता है, दोस्ती है जीवन का अनमोल खजाना, तो दोस्ती है प्यार है खुशियों का सागर, हर पल साथ रहने का वादा, दोस्ती है जीवन का उपहार। थैंक्स अ लॉट, थैंक्स एवरीवन। रियली means I am unable to express my feeling, but thanks a lot you all came here. Welcome to Akola, and we continue like this only. Thanks a lot, Suya. Thank you. मॅडमला मोमेंटो देण्यासाठी मी पाचारण करतो हर्षला मंडोकर मॅडम यांना. प्लीज मॅडम तुमच्या शुभ हस्ते श्वेता मॅडम यांना हा मोमेंटो द्या आणि त्यांचं अभिनंदन करा. त्या इथं आल्या. यानंतर आपला परिचय देण्यासाठी मी विनंती करतो इरफान खान सरांनी कृपया इथे यावं आणि त्यांच्या खऱ्या आवाजात त्यांचा परिचय द्यावा. तुमचं नाव गाव सध्या काही विशेष प्रगती वगैरे बँक बॅलन्स या सांगा. सरांचे अनेक उद्योग आहेत. नमस्कार, माझं नाव इरफान खान, शहादत खान पठाण पूर्ण नाव. मी अमरावती जिल्हा परिषदला आहे आणि दर्यापूर पंचायत समिती येथे कार्यरत आहे. राहणं तेच आपलं जुनं अडगाव बुद्रुक आणि बँक बॅलन्स भरपूर आहे, फक्त मित्रांसाठी. धन्यवाद. बायकोचं नाव नसरीन सदाब, एक मुलगा आहे, एक मुलगी आहे. मुलाचं नाव उमेर पठाण आणि मुलगी आहे मायरा फातिमा. यानंतर प्लीज
स्टेजवर मी मुकेश कोरपुरे सरांना विनंती करतो की सरांनी त्यांच्या शुभ हस्ते आपल्या मित्राला मोमेंटो द्यावा आणि त्याचं अभिनंदन करावं. यानंतर मी मनोगतासाठी पाचारण करतो रुक्मिणी खंडारे मॅडम यांना. त्यांनी कृपया मंचावर येऊन आपला परिचय द्यावा. रुक्मिणी खंडारे मॅडम. हॅलो, नमस्कार. माझं नाव रुक्मिणी विजय खंडारे आणि आम्ही डिलेटला जेव्हा होतो त्यावेळी आम्ही खंडारे सिस्टर म्हणून प्रसिद्ध होतो. आणि आता सध्या मी अंधुऱ्याला ॲज अ असिस्टंट टीचर म्हणून कार्यरत आहे. आणि मॅडम साडी फार छान. मॅडम प्लीज मी दीपाली काळे मॅडम कृपया आपण या आणि आमच्या खंडारे ताईंना मोमेंटो द्या. यानंतर मनोगतासाठी मी इथं पाचारण करतो आमचे मित्र राजू घोगरे सरांना. घोगरे सर कृपया आपण इथं यावं आणि आपला थोडक्यात परिचय द्यावा. राजू घोगरे सर. अमोल सराफ सर प्लीज. अमोल सराफ सर येतील आणि आपला परिचय देतील थोडक्यात. या सर लोक. आणि आपला भोजनानंतर दुपारून अजून एक छान कार्यक्रम आहे. त्याच्यामध्ये प्रत्येकाला व्यक्त होण्याची अजून एक संधी मिळणार आहे. त्यामध्ये तुम्ही तुमच्या पंचेंद्रियांनी व्यक्त होऊ शकता. आता थोडंसं तुम्हाला नमस्कार सर्वांना. मी अमोल विजयकुमार सराफ, सेक्शन बी. आणि सध्या मी 2004 मध्ये जिल्हा परिषद अकोला येथे रुजू झालो आणि त्यानंतर मी माझ्या गावाकडे बदली करून जाण्याचा विचार सोडून दिला. कारण माझी बदलीच झाली नाही. सध्या माझी शाळा PMC जिल्हा परिषद शाळा सारखीने तालुका बार्शी टाकळी येथे कार्यरत आहे. मी कौलखेड येथे राहतो. इथे आता अकोल्याला स्थायिक झालेला आहे. त्यानंतर माझे सध्या खूप बिझनेस आहे. माझी अडाणीच्या कंपनीमध्ये भागीदारी आहे. रिलायन्सच्या कंपनीमध्ये अनिल अंबानीच्या कंपनीमध्ये माझी भागीदारी आहे. त्यानंतर मी एक हिऱ्याची खदान दक्षिण आफ्रिकेमध्ये घेतलेली आहे. कसं एक शेअर आहे माझ्याजवळ अंबानीचा अडाणीचा. आपली भागीदारी समजा. तर अशा प्रकारे काहीच नाही. आज तकदीर में लिखा था कि खजाना मिलने वाला है. आज तकदीर में लिखा था कि खजाना मिलने वाला है और नुक्कड़ पे मेरे दोस्त पुराने मिल गए. धन्यवाद अमोल सरांचा स्वागत करण्यासाठी मी श्याम कुलट सर यांना विनंती करतो. श्याम यांना विनंती करतो मोमेंटो द्या. यानंतर मनोगतासाठी मी पाचारण करतो मंजुषा पेशवे मॅडम. कृपया आपण यावं, तयार राहा. मंजुषा पेशवे मॅडम. मंजुषा मॅडम. नमस्कार सगळ्यांना. मी मंजुषा नारायणराव पेशवे. माझं राहणं बीडला आहे. मला 2 मुलं आहेत आणि माझे मिस्टर पण झेडपी टीचरच आहेत. त्यांची जॉब फील्डलाच आहे.
खंडारे मॅडम ते बीडचेच आहेत ना, त्यांचं स्वागत करण्यासाठी त्यांना निमंत्रित करतो या. आणि आपण धन्यवाद पेशवे मॅडम आणि खंडारे मॅडम, थँक्यू सो मच. यानंतर शरद कुराडे सर आपलं मनोगत इथं व्यक्त करतील. यस सर, काय नाही ते मोमेंट होता सिक्वेन्स आहे थोडा. सर्वांना नमस्कार. आज मला खूप आनंद झाला, म्हणजे इकडे संख्या कमी इकडे जास्त आहे. आणि काल संध्याकाळी 6:30 पर्यंत काय माझं नक्की नव्हतं, पण 2-3 जणांनी मला फोन करून आग्रह केला की मी यायलाच पाहिजे. कारण मी कारण सांगतो, या महिन्यात मी 3ऱ्यांदा अकोल्याला येतोय. माझ्या भाचीचं 14 एप्रिलला साखरपुडा झाला, त्यावेळेस आठवड्यावर 1 मेला लग्न झालं, तेव्हा आठवड्यावर होतं. आणि तुमच्यापैकी 5-6 जणांना भेटलो पण नाही. आता पुन्हा मंगेशला म्हटलं 3 मे तारीख ठेव बाबा, मला 4ला पण आता आलं असतं, पण मंगेशला ते काही तारीख डिस्क्लोज केली नव्हती, त्यामुळे पुन्हा यावं लागलं. पण आनंद वाटतो, कारण सुट्याच होत्या, फक्त 5-6 हजार रुपये जास्त खर्च झाले पुन्हा यायचं. आणि बायको थोडी रागावली, थोडी रागावली. शेवटी कसं आहे, ते कलाकार आपले बोरकर साहेबांचा फोन आला, त्याच्यामुळे त्यांचं पट्ट झाला, त्याच्यामुळे ती कन्व्हिन्स झाली जाम होता. डॉक्टर बोरकरांचा फोन आहे तर नाही म्हणू शकत नाही. खूप आनंद होतोय इतक्या वर्षांना भेटून. आणि याच्यावर जर हे मी इथं आलो याचं कारण आहे, आपण सगळे मित्र आणि मित्रांशी असलेलं बॉन्डिंग. आपण नेहमी फेसबुक मोबाईलवर वाचतो की दोस्तों को मिलते चलो, आपण मोबाईलवर फेसबुकवर सगळं बघतोच वाचतोच, पण प्रत्यक्ष भेटीत जी मजा आहे ती मजा मोबाईलवर व्हॉट्सअपवर नाही आहे. आणि त्याच्यामुळे मी जेव्हा इकडे घरी येतो, 5 दिवसाचा टूर असतो, 3 दिवस मित्रांकडे असतो आणि 2 दिवस घरी असतो, आणि 1 दिवस शेवटचं सासरवाडी, तिकडे पण जावं लागतं ना, त्यामुळे अजून प्रॉब्लेम. तर खूप छान वाटतंय. फक्त एक डीएडचा मला एक एक्सपिरियन्स शेअर करायचा आहे आपलं कॉलेज वगैरे बघून. प्रांजली तर गेली, आता ती फर्स्ट होती सेकंड इयरला, आणि फर्स्ट इयरला मी फर्स्ट होतो, आणि गोपाल 4थ्या-5व्या नंबरला असेल. आर प्रेयर्स आर हर्ड, आपल्या प्रार्थना ऐकल्या जातात, याचं ते उदाहरण आहे. म्हणजे आपण प्रार्थना, मी तिथं असताना आपण कुठं राहायचं, संतोषी माता मंदिरच्या जवळ, दर शुक्रवारी तिथं आम्ही रोज जायचो. शुक्रवारी जास्त गोड फुटाणे मिळायचे, प्रोटीन मिळायचं आम्हाला भरपूर, कार्ब्स पण मिळायचे. तर मी कधी देवीला प्रार्थना केली नाही. मग फर्स्ट इयरला मी टॉपर होतो असं मला वाटते, असं मी, पण माझा अभ्यास फक्त हिरमन, आमचा एक साबळे आणि किसना तो काही असं आला नाही. या 4-5 जणांना माहिती होतं की